नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. मुलांच्या हातामध्ये जर मोबाईल असेल आणि मोबाईलमध्ये आजकाल सगळ्यांच्या जे काय पैसे फंड जो असतो तो मोबाईलमध्ये असतो आणि मुलं ही लहान मुलं असतात ती गेम खेळतात आणि गेम ह्या अशा प्रकारच्या गेम्स असतात की त्या फसव्या प्रकारच्या गेम आहेत आणि लहान मुलांना मग त्यात आमिषे दाखवले जातात की तुम्ही हे डाउनलोड करा, तुम्हाला ही गन घ्यावी लागेल, तुम्हाला ही गन घेण्यासाठी एवढे पैसे घ्यावे लागतील. आणि ज्यावेळेस एखादं तसे गेम खेळत असतात ती मुलं त्यावेळेस ते टीम फॉर्म करतात. एक 5-6 जणांची टीम जी असते ती फॉर्म केलेली असते. मग ती टीम जी असते ती कधी कधी ती ओरिजिनल टीम पण नसती, त्याच्यामध्ये असे चिटर लोक पण इन्व्हॉल्व झालेले असतात आणि मग ते त्या मुलाला तो त्याच्या टीमचा पार्टनर आहे अशा प्रवृत्तीनं तो त्याला सांगतो की मला पण ही गन घ्यावं लागेल, मग हे माझ्यासाठी सुद्धा पैसे डाउनलोड करत अशा पद्धतीनं हे पैसे जे असतात ते जातात. आणि पालकांनी लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल जे आहेत ते अँड्रॉइडचे मोबाईल देऊ नयेत. मालकांनी म्हणजे दक्षता घ्यावी आणि जर समजा काय असा प्रकार घडला तर जेवढ्या तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा सायबरला संपर्क साधला तर गेलेले पैसे जे आहेत ते परत मिळवण्यासाठी पोलीस तुम्हाला सहकार्य करतील. परंतु आता ही घटना घडून बरेच दिवस झाले त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी पोलिसांना बऱ्याच प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. गेम खेळतोय आणि गेममध्ये खेळत असताना ते जे पैसे जे आहेत 5 लाख रुपये ते 5 लाख रुपये ते गेलेले आहेत असं प्रायमरी स्टेजला आता आमच्याकडे जेवढी माहिती आहे त्या माहितीनुसार तेवढी माहिती आमच्याकडे आहे. 2 लाख रुपये त्याचे वाचलेले आहेत. आता राहताना पोलीस स्टेशनला त्या जे मुलाचे तो मुलगा आणि त्याच्या पालकांना बोलवून घेतलेला आहे आणि ते तिथं त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करू. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.